नमस्कार बंधू भगिनींनो, PS कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. युडाइस अपडेट प्रमोशन 2026 स्टुडंट प्रमोशन 2026-27 विद्यार्थ्यांचे युडाइसमधील प्रमोशन. व्हिडिओ नंबर आहे आपला PS कॉमर्स स्पेस 27003. या व्हिडिओमध्ये आपण 2026-27 साठी आपल्याला जे मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन कसं करायचं त्याच्या स्टेप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण सुद्धा हे व्हिडिओमधले स्टेप्स पाहून आपण आपल्या शाळेतील वर्गांचे, तुकडीचे आणि संपूर्ण शाळेचे युडाइस अपडेट करू शकता किंवा सर्व विद्यार्थींचे प्रमोशन करू शकता. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. प्रथम गूगल किंवा क्रोम ओपन करा. त्यावरती युडाइस टाईप करा. युडाइस प्लस स्टुडंट मॉड्यूल 2026-27 वर क्लिक करा. वेबसाईट दिसते, युडाइसवर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्सवर क्लिक करायचे. स्टेट सिलेक्ट करायचे, महाराष्ट्र. एम टाईप करा किंवा स्क्रोल करा. तुम्हाला मध्य प्रदेशच्या खाली महाराष्ट्र दिसेल, सिलेक्ट करा. गोवरती क्लिक करा. नंतर स्टुडंट लॉग इन करायचं आहे. नंतर आपला युजर नेम जो आहे शाळेचा, कॉलेजचा, तो या ठिकाणी टाईप करायचा आहे. 27-26 काय असेल तो. त्याच्यानंतर एंटर पासवर्ड, जो आपल्याला पासवर्ड आपण क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड त्या ठिकाणी टाईप करायचा आहे. कॅप्चा टाईप करून ओकेवर क्लिक करायचं आहे. नंतर पुढील स्क्रीन आपल्याला त्या ठिकाणी दिसते. स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशनवर क्लिक करायचं आहे. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करा. नंतर प्रोग्रेशन मॉड्यूल गोवर क्लिक करा. क्लास सिलेक्ट करा. नंतर सिलेक्ट सेक्शन गोवरती नंतर क्लिक करायचे. क्लास सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट सेक्शनमध्ये जाऊन डिव्हिजन तुकडी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर गोवरती क्लिक करायचं आहे. पुढील स्क्रीन आपल्याला दिसते. विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आपण काय करायचं आहे, प्रोग्रेस स्टेटसमध्ये जायचं आहे. प्रमोशन बाय एक्झामिनेशन म्हणजे आपण त्याला पास करून वरती पाठवलेलं आहे. तिथे 2-3 ऑप्शन्स आहेत. आपल्याला सर्व जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांनाच आपल्याला प्रमोटेड करायचं. त्यानंतर मार्क्स भरायचे आहेत, हजर दिवस भरायचे आहेत आणि स्टडिंग इन द सेम स्कूल. नंतर अपडेटवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यावरती क्लिक करायचं आहे. प्रोग्रेशन स्टेटसमध्ये प्रमोटेड बाय एक्झामिनेशन यावरती क्लिक करायचं आहे, कारण आपल्याला विद्यार्थी प्रमोट करायचा आहे. दुसरे खाली 2 ऑप्शन्स आहेत ते आपल्याला त्याची काही आता करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर मार्क्स किती पडलेले आहेत त्याला पर्सेंटेजमध्ये, टक्केमध्ये, ते या ठिकाणी भरायचे आहेत. आपल्याला टक्केवारी पाहिजेत, एकूण मार्क नको आहेत. त्यानंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड, तो किती दिवस त्या शाळेमध्ये हजर आहे, त्याची हजेरी किती आहे, थोडक्यात एकूण दिवस किती आहेत, तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे. त्यानंतर स्कूल स्टेटसमध्ये स्टडिंग इन सेम स्कूल 2 ऑप्शन्स आहेत खाली. तर स्टडिंग इन सेम स्कूल म्हणजे तो पुढच्या वर्षी याच शाळेमध्ये राहणार असेल तर स्टडिंग इन सेम स्कूल करा. जर तो शाळा सोडून जाणार असेल तर लेफ्ट विथ TC हा ऑप्शन तुम्ही चॉईस करायचा आहे. त्यानंतर इकडे क्लास जो असेल तो तुम्ही त्याच्या पुढची काय डिव्हिजन किंवा तुकडी जी असेल ती सिलेक्ट करा. अपडेटवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. अपडेटवर क्लिक केल्यानंतर स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येतो. ओके वरती क्लिक करायचंय. इथे आपल्याला पेंडिंग दिसत होतं अगोदर, इथे आता आपलं अपडेट झालेलं आहे, डन दिसत आहे. सर्वात शेवटी सर्व वर्गांचं, सर्व वर्गातील तुकड्यांचं, सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन झालंय का खात्री करायची आणि नंतर फायनलाइज जो शब्द आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर त्यावरती नंतर क्लिक करायचे. परंतु सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व तुकड्या, सर्व वर्ग, शाळा, कॉलेजचं झाल्यानंतरच ही प्रोसेस करायची आहे.